आता त्यांचा 6व्यांदा हे उपोषण ते करतायत। 7वा दिवस आहे त्यांच्या 6व्या उपोषणाचा आणि त्यांची प्रकृती खालावलेली आहे। अशात शंभूराज देसाई यांनी देखील विनंती त्यांना केलेली आहे की त्यांनी इलाज करून घ्यावा। मात्र मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आपण संजय सरोदे आपले प्रतिनिधी यांच्याकडे जाणार आहोत। संजय सरोदे यांच्याशी आपण संपर्क साधणारच आहोत। मात्र सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दरम्यान त्यांची काय चर्चा होते त्यानंतर हे कळेलच। मात्र सध्या ते तब्येतीची विचारपूस मनोज जरांगे यांच्या करतायत, कारण मनोज जरांगे यांची तब्येत खालावलेली होती। काल रात्री देखील त्यांना भोवळ आलेली होती, त्यामुळे त्यानंतर त्यांना वारंवार काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे, इलाज करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मात्र मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। तर तरी दृश्य आपण पाहतोय, संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्यांची विचारपूस देखील मनोज जरांगे यांची विचारपूस संभाजीराजे यांच्याकडून करण्यात येते। दरम्यान संभाजीराजेंनी जरांगेंना उपचार घेण्याची देखील विनंती केली आहे। शंभूराज देसाई यांच्याकडून देखील मनोज जरांगेंना उपचार घेण्याची विनंती करण्यात आली होती। मात्र मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येत आहे। त्यानंतर आता संभाजीराजे यांनी जरांगेंना उपचार घेण्याची विनंती केली आहे, त्यामुळे मनोज जरांगे उपचार घेतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र उपोषणाच्या 6व्या दिवशी देखील मनोज जरांगेंची प्रकृती अत्यंत खालावलेली होती, त्यांना भोवळ देखील आली होती आणि त्यानंतर त्यांना वारंवार आपण विलाज करून घ्यावा अशी विनंतीही करण्यात येते। तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि त्यांची भेट घेण्यासाठी स्वतः संभाजीराजे हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे यांची आता प्रकृती खालावते आणि म्हणूनच संभाजीराजे यांच्याकडून त्यांना विनंती केली जाते उपचार घेण्यासंदर्भात। मनोज जरांगे हे सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी आणि ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी आग्रही आहेत, ही त्यांची मागणी आणि म्हणूनच आजचा त्यांचा या उपोषणाचा 7वा दिवस आहे। दरम्यान उपोषण सुरू असल्यामुळेच त्यांची प्रकृती खालावते। काल देखील त्यांना भोवळ आलेली होती आणि म्हणूनच आज संभाजीराजे हे त्यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत। दोघांमध्ये सध्या चर्चा देखील होत्या। या दरम्यान संभाजीराजेंकडून मनोज जरांगे यांना विनंती केली जाते तुम्ही आता उपचार घ्या म्हणून। मात्र जरांगे सध्या आपल्या मागणीवर ठाम असलेले पाहायला मिळतात। जोपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला आहे। म्हणूनच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आता छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून सुरू झाले।